नमस्कार भक्तांनो, आषाढी एकादशी जवळ आली आहे. लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम म्हणत पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत. पण आपल्या मनात एक प्रश्न नक्की येतो, एकादशी का करावी? उपवास केल्याने नेमकं काय मिळतं? हा फक्त धार्मिक विधी आहे की त्यामागे शास्त्रीय आणि आरोग्यदायी कारणही आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्व धर्मांचे अंतिम ध्येय म्हणजे मनावर विजय मिळवणे. आपल्या शरीरात 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत, पण या सर्वांना योग्य मार्गावर ठेवण्याचे काम मन करते. भगवद्गीतेत सांगितले आहे की ज्याने मन आणि इंद्रियावर नियंत्रण मिळवले तोच खऱ्या अर्थाने सुखी आणि यशस्वी होतो. उपनिषदामध्ये शरीराची तुलना एका रथाशी केली आहे. इंद्रिय म्हणजे त्या रथाचे घोडे आणि मन म्हणजे त्यांचा लगाम. लगाम मजबूत असेल तर रथ योग्य दिशेने जातो. त्याचप्रमाणे मन स्थिर असेल तर जीवन योग्य मार्गावर चालते. शास्त्रानुसार चंद्राचा आपल्या मनावर परिणाम होतो. जसा समुद्रात भरती ओहोटी येते तसाच काही प्रमाणात मानवी मनावरही चंद्राचा प्रभाव पडतो. अमावस्या, पौर्णिमा आणि विशेषतः एकादशी या दिवशी हा प्रभाव अधिक असल्याचे सांगितले आहे. म्हणूनच या दिवशी मनाला संयमात ठेवण्यासाठी उपवास, जप, नामस्मरण आणि ध्यान करण्याची परंपरा निर्माण झाली. एकादशीचे 3 प्रकार सांगितले आहेत. पहिली म्हणजे नित्य एकादशी. ही कोणतीही इच्छा न ठेवता केवळ भगवान विष्णूची भक्ती आणि आत्मकल्याणासाठी केली जाते. दुसरी म्हणजे काम्य एकादशी. विशिष्ट मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून हे व्रत केले जाते. वर्षभरातील प्रत्येक एकादशीचे वेगळे महत्त्व सांगितले आहे. तिसरी म्हणजे प्रायश्चित्त एकादशी. जीवनात झालेल्या चुकांसाठी पश्चाताप करून मन शुद्ध करण्यासाठी हे व्रत केले जाते. आता प्रश्न येतो, उपवास का करायचा? धर्मशास्त्राबरोबरच आयुर्वेदही सांगतो की शरीराला वेळोवेळी विश्रांती मिळाली पाहिजे. रोज अन्न पचवणाऱ्या पचन संस्थेलाही आरामाची गरज असते. एकादशीच्या दिवशी उपवास केल्यामुळे पचन संस्थेला विश्रांती मिळते. शरीरातील काही दोष कमी होण्यास मदत होते आणि मन अधिक शांत राहते. म्हणूनच उपवासाला धार्मिक आणि आरोग्यदायी असे दोन्ही महत्त्व आहे. पण प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता सारखी नसते. ज्यांना पूर्ण उपवास शक्य नसेल त्यांनी फलाहार, दूध किंवा सात्विक आहार घेऊनही श्रद्धेने एकादशी पाळू शकतात. भगवानाला केवळ उपवासी राहणे महत्वाचे नाही, श्रद्धा, भक्ती आणि मनाची शुद्धता अधिक महत्वाचे आहे. एकादशीच्या दिवशी काय करावे? भगवान विष्णू किंवा श्री विठ्ठलाची पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता किंवा हरिपाठाचे पठण करावे. दान धर्म करावा. गरजूंना अन्नदान करावे. दिवसभर चांगले विचार ठेवावे. आणि काय टाळावे? राग, द्वेष, खोटे बोलणे, निंदा, वादविवाद, व्यसन, अतिझोप आणि कोणालाही दुखावणारे वर्तन टाळावे. कारण खरी एकादशी म्हणजे फक्त अन्नाचा उपवास नाही, वाईट विचारांचा उपवास, वाईट शब्दांचा उपवास आणि वाईट कर्माचा त्याग हा खरा एकादशीचा अर्थ आहे. आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लाखो वारकरी अनेक दिवस पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. त्यांच्या मुखी एकच नाम असते, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. ही वारी आपल्याला भक्ती, नम्रता, सेवा, समता आणि प्रेम यांचा संदेश देते. भगवान विठ्ठल आपल्या भक्ताची जात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबी पाहत नाही. तो फक्त भक्ती पाहतो. म्हणूनच या आषाढी एकादशीला शक्य असेल तसा उपवास करा, नामस्मरण करा, मन शुद्ध ठेवा, दुसऱ्यांना मदत करा आणि भगवान विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करा. नक्कीच त्यांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक, शास्त्रीय आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. शेवटी एकच म्हणेन, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी.